नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपल्याला संयुगांची निर्मिती आणि रासायनिक बंध या टॉपिकवर मागील वर्षांमध्ये विचारल्या गेलेल्या प्रश्नांचं विश्लेषण करायचं आहे। पहिला प्रश्न आपण घेऊया। खालीलपैकी कोणत्या रेणूंमध्ये डायपोल दाखवता येतो? आणि इथे हे 4 रेणू दिलेले आहेत। याच्यापैकी कशात डायपोल असतो हे आपल्याला शोधायचं आहे। आता मला डायपोल म्हणजे काय हे बघा, बंधांची ध्रुवीयता, पोलॅरिटी ऑफ बॉन्ड या टॉपिकमध्ये आपल्या सायन्स ऑल इन वन पुस्तकामध्ये आपण डायपोल मोमेंट ही कन्सेप्ट समजावून सांगितलेली आहे। त्याच्यात कोणत्या रेणूंमध्ये डायपोल मोमेंट असते त्याची लिस्ट दिलेली आहे, त्यांचे डायपोल मोमेंटचे व्हॅल्यूज पण दिलेले आहेत आणि शून्य डायपोल मोमेंट असलेले रेणू कोणकोणते आहेत ते पण दिलेले आहे। ओके, आता बघा की हे जे पर्याय आहेत BF2, BF3, BF2, BF3CF4, BF2 याच्यामध्ये तुम्ही एक ऑब्झर्व केलं असेल की BF2 हा या तिन्हींमध्ये कॉमन आहे। आणि तुम्ही जर हे पुस्तकातलं हे बघितलं, पॅरा बघितला तर बघा BF2 याच्यामध्ये 2 बंधांचे डायपोल हे समान परिमाणाचे परंतु विरुद्ध दिशांना असल्याने परस्परांना कॅन्सल करतात आणि त्याच्यामुळे यांचा डायपोल मोमेंट 0 असतो। थोडक्यात काय की जिथे जिथे BF2चा डायपोल मोमेंट 0 आहे म्हणजे याच्यात डायपोल मोमेंट नाही, म्हणजे याच्यात डायपोल मोमेंट आपल्याला दाखवता येणार नाही। म्हणजे जर आपल्याला एवढं माहित असेल की BF2ला डायपोल मोमेंट नसतो, त्याचा नेट डायपोल मोमेंट 0 असतो, तर हे तिन्ही पर्याय कॅन्सल होऊन जातात। कारण आपल्याला कोणता रेणू शोधायचा आहे की ज्याच्यात डायपोल आहे, मग उरतं आन्सर कोणतं? फक्त 4th NF3, राईट। आणि इथे आपण जर बघितलं तर ज्यांना डायपोल मोमेंट आहे त्यांची जी लिस्ट आहे तिथे हा NF3 आहे बघा। ह्या ट्रायगोनल पिरॅमिडल संयुग असल्यामुळे त्याचा डायपोल मोमेंट आहे 0.23। ओके, सो आपलं उत्तर काय आहे की कशात डायपोल मोमेंट दाखवता येतो? NF3 मध्ये, म्हणजे 4 हे आपलं उत्तर आहे। आता उत्तर तर आपण बघितलं, पण मुळात आपण डायपोल किंवा डायपोल मोमेंट म्हणजेच मराठीत बंधांची ध्रुवीयता हे थोडंसं याची कन्सेप्ट माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे। ही आकृती पहा, याच्यामध्ये हा जो मध्य रेणू आहे, सेंट्रल अणू आहे, हा ऑक्सिजनचा आहे आणि हे जे आजूबाजूचे 2 ॲटम्स आहेत ते हायड्रोजनचे आहेत। म्हणजे हायड्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनचा 1 अणू H2O। म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की हा जो मॉलिक्यूल आहे हा आहे वॉटर मॉलिक्यूल। आता बघा की पहिली कन्सेप्ट आपल्याला माहित असणं गरजेचं आहे ती म्हणजे विद्युत ऋणता। विद्युत ऋणता म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी। इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे विद्युत ऋणता, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी। इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे जो एखादा अणू असतो तो अणू इलेक्ट्रॉन्सला किती ताकदीने आपल्याकडे ओढतो, इलेक्ट्रॉन्सना, ती त्याची ताकद, ती त्याची क्षमता म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी। म्हणजे एखादा अणू जर प्रचंड ताकदीने, जास्त क्षमतेने इलेक्ट्रॉन्सला म्हणजेच विद्युत भाराला, कारण इलेक्ट्रॉन्सवर कोणता भार असतो? विद्युत भार निगेटिव्ह, ऋण, म्हणजे तो ऋण विद्युत भाराला किती ताकदीने स्वतःकडे ओढू शकतो याला म्हणतात इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी। जर तो जास्त ताकदीने ऋण प्रभाराला ओढत असेल तर त्याची विद्युत ऋणता जास्त, जर तो कमी ताकदीने ओढत असेल तर त्याची विद्युत ऋणता कमी। मग काय आहे की हा जो आता प्रत्येक अणूची विद्युत ऋणता वेगवेगळी असते, ती एका विशिष्ट पद्धतीने मोजली जाते, ते आपण खोलात बघणार नाही। पण आता एवढं सांगतो की ऑक्सिजनची विद्युत ऋणता साधारणतः 3.5 आहे, हायड्रोजनची 2.1 आहे। म्हणजे इथे विद्युत ऋणता कोणाची जास्त आहे? ऑक्सिजनची।
आता नॉर्मल कंडिशन मध्ये कसं राहिलं असतं की समजा हा ऑक्सिजनचा ॲटम आहे आणि याला असे 2 हायड्रोजनचे ॲटम जुळले असते सममिती पद्धतीने, म्हणजे सिमेट्रिकल पद्धतीने, असं असू शकलं असतं, राईट. पण काय होतं की हा जो ऑक्सिजनचा ॲटम आहे हा जास्त विद्युत ऋण असल्यामुळे आणि याच्यामध्ये 2 लोन पेअर्स ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात. इथे तर या शेअर्ड आहेत, इथे 2 हायड्रोजन आणि ऑक्सिजनकडनं येणाऱ्या, बघा हा एक हायड्रोजनकडनं येतो इलेक्ट्रॉन, इथला एक हायड्रोजनकडनं येतो आणि हा जो आहे हा ऑक्सिजनचा आहे, हा पण ऑक्सिजनचा आहे. आणि ऑक्सिजनच्या या 2 लोन म्हणजे एकट्या जोड्या आहेत. मग काय होतं की ऑक्सिजनकडे मुळात या 2 लोन पेअर्स असल्यामुळे आणि त्यातही ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असल्यामुळे या ऑक्सिजनच्या ॲटमच्या भोवती थोडासा पार्शल निगेटिव्ह चार्ज तयार होतो. त्याला आपण असं दाखवतो डेल्टा मायनस. आणि त्या मानाने हायड्रोजनची निगेटिव्हिटी, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी असल्यामुळे त्याच्यावर पार्शल पॉझिटिव्ह चार्ज तयार होतो. त्याला आपण डेल्टा पॉझिटिव्ह असं दाखवतो. ओके. मग काय होतं की याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असल्यामुळे हा इलेक्ट्रॉन्सला जास्त अट्रॅक्ट करतो आणि या हायड्रोजनच्या इलेक्ट्रॉन्सला म्हणजे या बॉन्डला इकडे ढकलतो, असा, म्हणजे अशाऐवजी त्याला असा ढकलतो. आणि त्याच्यामुळे काय होतं की हे हायड्रोजनचे ॲटम्स आहेत, हे हायड्रोजनचे ॲटम्स असे या साईडला असे ढकलले जातात, या पद्धतीने इकडचा आणि या पद्धतीने असा, म्हणजे एक प्रकारे वाकतात. हे सगळं स्ट्रक्चर वाकतं, म्हणजे बेंट होतं, म्हणून याला बेंट स्ट्रक्चर म्हणतात. ओके. आणि मग त्याच्यामुळे काय होतं की इथे विद्युत ऋण म्हणजे पार्शल ऋण प्रभार, पार्शल धन प्रभार, याच्यामुळे हा मॉलिक्यूल पोलर होतो. पोलर म्हणजे ध्रुवीय, म्हणजे याच्यात चार्जेसचं ध्रुवीकरण होतं, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेसचं. ओके. आणि मग याचा डायपोल मोमेंट कसा मोजला जातो? डायपोल मोमेंट म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज यांचं मॅग्निट्यूड, त्याला आपण Q म्हणू, गुणिले दोघांमधलं अंतर. समजा या दोघांमधलं अंतर D असेल तर Q इंटू D याला म्हणतात डायपोल मोमेंट. ओके. तर ही बेसिकली कन्सेप्ट खूप खोलात समजून घ्यायची तुम्हाला गरज नाही MPSC लेवलला, पण तरी बेसिक माहीत पाहिजे. ओके, ठीक आहे. तर प्रश्नाचं उत्तर तर आपण बघितलेलंच आहे. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळू. खाली दिलेल्या विधानांपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? आणि इथे अ, ब, क 3 विधाने दिलेली आहेत. पहिलं विधान आहे HF आणि H2O ही ध्रुवीय संयुगे आहेत. आता बघा, आपल्या पुस्तकामध्ये आपण ध्रुवीय सहसंयुज बंध आणि अध्रुवीय सहसंयुज बंध, ध्रुवीय म्हणजे पोलर, अध्रुवीय म्हणजे नॉन पोलर, हे काय असतं नेमकं ते आपण दिलेलं आहे की 2 किंवा त्यापेक्षा जास्त परंतु भिन्न अधातूंच्या अणूंमध्ये सहसंयुज बंधाने इलेक्ट्रॉनची भागीदारी झाल्यास जास्त विद्युत ऋणता असणाऱ्या अधातूच्या अणूकडे इलेक्ट्रॉन्स जास्त प्रमाणात आकर्षित होतात, कमी विद्युत ऋणता असणाऱ्या अणूंकडे कमी प्रमाणात आकर्षित होतात. हे आपण बघितलंच आहे. आणि मग याच्या बेसिसवर आपण इथे छोटीशी लिस्ट दिलेली आहे की ध्रुवीय सहसंयुज बंध कशात असतात. H2O, HF, NH3, HCl, SO2 आणि अध्रुवीय कशात असतात हे दिलेलं आहे. आता याच्यामध्ये बघा की HF आणि H2O हे आपल्या कोणत्या यादीमध्ये येतात? HF आणि H2O हे ध्रुवीयच्या यादीत येतात, म्हणजे हे ध्रुवीय आहेत. मग ही इथे पण काय लिहिलंय? ध्रुवीय संयुगे, म्हणजे हे स्टेटमेंट बरोबर आहे. CH4CO2, CH4 इकडे येतो, CO2 इकडे येतो, हे काय आहेत? अध्रुवीय. आणि इथे काय म्हटलेलं आहे? ध्रुवीय संयोगे नाहीत, म्हणजेच अध्रुवीय आहेत, असंच झालं. म्हणजे हे पण बरोबर आहे.
CO2 आणि Sc2 ही ध्रुवीय संयोजन आहेत, म्हणजे अध्रुवीय आहेत. CO2 तर आपण बघितलं की आहेच अध्रुवीय, हा बघा इथे. पण SO2 हा आपल्या लिस्टमध्ये ध्रुवीय संयोगांमध्ये येतो, म्हणजे हे करेक्ट नाही स्टेटमेंट. म्हणजे अ आणि ब ही दोन स्टेटमेंट करेक्ट आहेत. ते दिलेला ऑप्शन हा आहे, म्हणजे एक हा ऑप्शन बरोबर आहे. आता इथे आपण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. आपण इकडे बघितलं ही जी पोलॅरिटी असते, या बॉन्डमध्ये या साईडला निगेटिव्ह चार्ज असतो आणि या साईडला पॉझिटिव्ह चार्ज असतो, म्हणून या बॉन्डला आपण पोलर बॉन्ड म्हणतो किंवा पोलॅरिटी ऑफ बॉन्ड म्हणतो. पण बॉन्ड जरी पोलर असले तरी जो संपूर्ण मॉलिक्यूल असतो तो पोलर असलाच पाहिजे असं नाही. समजा हा बॉन्ड पोलर आहे आणि हा बॉन्ड पोलर आहे, त्यांचं मॅग्निट्यूड सेम आहे, आणि ते जर अशा पद्धतीने या मॉलिक्यूलमध्ये असले की ते एकमेकांना कॅन्सल करतात, म्हणजे सिमेट्रिकल पद्धतीने जर हे अरेंज झाले, तर इंडिव्हिज्युअल वेगळा वेगळा बॉन्ड पोलर असला तरी मॉलिक्यूल ॲज अ होल सगळा तो पोलर नसू शकतो. हे लक्षात ठेवायचं. आणि हेच आपण आता बघणार आहोत. हे जे काही एक्झाम्पल्स आहेत, हा HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड, NH3 म्हणजे अमोनिया, आणि हा CH3Cl क्लोरोमिथेन मिथिल क्लोराईड. बघा यांच्यामध्ये हा जो बाण असा दाखवलाय ना, असा बाण आणि त्याला ही अशी उभी रेघ. ओके, तर याच्यामध्ये हा पोलर आहे, हा पोलर आहे, हा पण पोलर आहे, कारण याच्यात हा जो नेट पोलॅरिटी आहे ती इथे आहे, म्हणजे त्या पोलॅरिटी परस्परांना कॅन्सल करून शून्य होत नाही. ओके, पण आता इकडचे काही एक्झाम्पल आपण बघू. आता हा BF3 आहे, याचं हे असं सिमेट्रिकल स्ट्रक्चर आहे आणि त्याच्यामुळे या तिघांमधला अँगल असा असतो 120 की हे जे इंडिव्हिज्युअल बॉन्ड्स आहेत यांची पोलॅरिटी सगळी एकमेकांना कॅन्सल करून हे इंडिव्हिज्युअल बॉन्ड म्हणजे हा बॉन्ड, हा बॉन्ड आणि हा बॉन्ड हे पोलर असले तरी हा मॉलिक्यूल एकत्रितरित्या पोलर नसतो, म्हणजे त्याचा नेट डायपोल मोमेंट या मॉलिक्यूलचा 0 असतो. याच पद्धतीने CCl4 कार्बन टेट्राक्लोराइड, याचा जो आकार असतो याला रेग्युलर टेट्राहेड्रल आकार असं म्हणतात, आणि याच्या विशिष्ट आकारामुळे हे इंडिव्हिज्युअल बॉन्ड्स जरी पोलर असले तरी सुद्धा ते एकमेकांना कॅन्सल करून याचा जो नेट डायपोल मोमेंट आहे या टोटल मॉलिक्यूलचा तो 0 होतो. याच पद्धतीने CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड, CO2 मध्ये हे जे इंडिव्हिज्युअल बॉन्ड्स आहेत हे पोलर असतात, पण CO2 ची रचना अशी असते की हे या दोन्ही पोलॅरिटीज परस्परांच्या विरुद्ध, म्हणजे समान मॅग्निट्यूड आणि परस्परांच्या विरुद्ध अशा असल्यामुळे त्या एकमेकांना कॅन्सल करतात आणि त्याच्यामुळे CO2 ॲज अ होल मॉलिक्यूल हा याची डायपोल मोमेंट 0 असते आणि त्याच्यामुळे तो पोलर नसतो. ओके, हे आपण लक्षात ठेवायचं. एनिवेज, याचं उत्तर तर आपण दिलेलं आहे. पुढच्या प्रश्नाकडे बघू आपण. इथिलीनच्या रेणूमध्ये एकूण किती सिग्मा बंध असतात? हा फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. हे बघा आपल्या पुस्तकामध्ये एके ठिकाणी सिग्मा बंध आणि पाय बंध हे एक्सप्लेन करताना आपण म्हटलेलं आहे की इथिलीनमध्ये एकूण 5 सिग्मा बंध आणि 1 पाय बंध असतो. म्हणजे एकूण सिग्मा बंध किती असतात इथिलीनमध्ये? 5, म्हणजे करेक्ट आन्सर 2. कार्बन टेट्राक्लोराइडची डायपोल मोमेंट डॅश डॅश मुळे 0 आहे. आता आपण मगाशीच बघितलं होतं, हा कार्बन टेट्राक्लोराइड याची डायपोल मोमेंट 0 असते. कारण काय की याचे इंडिव्हिज्युअल बॉन्ड हे पोलर असले तरी सुद्धा याचा जो आकार असतो हा रेग्युलर टेट्राहेड्रल आकार असतो आणि त्याच्यामुळे याची डायपोल मोमेंट 0 असते. म्हणजे काय,
त्याचा रेग्युलर टेट्राहेड्रल आकार, याच्यामुळे याची डायपोल मोमेंट 0 असते. आपण बघा की 0 डायपोल मोमेंट असलेले जी संयोगी आहेत ते इथे दिलेले आहेत, त्यांचे रिझन्स दिले आहेत. BF2 का असतो, तर डायपोल समान परिमाणाचे परंतु विरुद्ध दिशांनी. BF3 याच्यात काय की याच्यात कोण 120 असला तरी दोन बंधांचे परिणामी बंध हे बरोबर परस्पर विरुद्ध येतात, त्यामुळे डायपोल मोमेंट 0 असतो. आणि हे कशामुळे होतं की ट्रायगोनल प्लॅनर आकारामुळे होतं. ओके, ट्रायगोनल प्लॅनर आकार जो असतो या पद्धतीने हा. ओके, देन हे कार्बन टेट्राक्लोराइड, कार्बन टेट्राफ्लोराइड याच्यात रेणूचा आकार हा टेट्राहेड्रोल असतो, सममितीय, त्याच्यामुळे याचा डायपोल मोमेंट 0 असतो. कार्बन डायऑक्साइड मध्ये 2 ध्रुवीय बंध हे सममितीय पद्धतीने असल्याने डायपोल मोमेंट 0 असतो, हे आपण दिलेलं आहे. ओके, सो कार्बन टेट्राक्लोराइडचा डायपोल मोमेंट 0 असण्याचं कारण म्हणजे त्याचा रेग्युलर टेट्राहेड्रल आकार, म्हणजे 2 हा योग्य पर्याय. ओके, पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या संयुगांमध्ये केंद्रभागी असलेल्या मूलद्रव्याच्या संयुग अष्टकाचा विस्तार झालेला आहे? अष्टक नियम जो आहे, ऑक्टेट रूल, याला काही अपवाद असतात आणि हे 3 अपवाद आपण इथे दिलेले आहेत. एक म्हणजे मध्य अणूंचे अपूर्ण अष्टक, दुसरं म्हणजे विषम इलेक्ट्रॉन रेणू म्हणजे ऑड इलेक्ट्रॉन मॉलिक्युल्स, आणि विस्तारित अष्टक एक्सपांडेड ऑक्टेट. तर काय होतं की बऱ्याच संयुगांमध्ये मध्य अणूच्या भोवती 8 पेक्षा जास्त संयोजक इलेक्ट्रॉन असतात, याला विस्तारित अष्टक असे म्हणतात. कारण अष्टक म्हणजे ऑक्टेव किंवा ऑक्टेट म्हणजे 8, पण जेव्हा 8 पेक्षा जास्त असतात त्यावेळी ते एक्सपॅन्डेड ऑक्टेट होतं. त्याची काही उदाहरणं आपण इथे दिली आहेत. PF4 10 इलेक्ट्रॉन असतात म्हणजे 8 पेक्षा जास्त, SF6 12, BRF3, BRF5, H2SO4 हे कोऑर्डिनेट कंपाऊंड्स वगैरे. इथे बघा BRF3, BRF5 हे एक्सपांडेड ऑक्टेट आहेत. इथे पर्याय काय बघा, BRF3, BRF5, आणि हे दोघं आहेत म्हणजे दोन्ही 1 आणि 2, म्हणजे हा पर्याय योग्य आहे. पुढचा प्रश्न, साधारण तापमानाला H2O द्रव्य स्थितीत तर हे बाकीचे कंपाऊंड्स वायू स्थितीत असण्याचं कारण काय? बघा, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बंध आणि इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बंध हे आपण कव्हर केलेले आहे, त्याची एक्झाम्पल पण दिलेलं आहे. आता इथे आपण म्हटलेलं आहे की जे डॉटेड लाईन्स असतात हे इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बंधाचे असतात. या म्हणजे बघा, हा एक H2Oचा मॉलिक्यूल आणि हा एक H2Oचा मॉलिक्यूल, या 2 मॉलिक्युल्सला जोडणारा हा बंध म्हणजे इंटरमॉलिक्युलर. ओके, हा, आणि त्या रेणूच्या आतमध्ये या 2 अणूंना जोडणारे हे हायड्रोजन बंध हे म्हणजे इंट्रामॉलिक्युलर. ओके, सो हे इंट्रामॉलिक्युलर. ठीक, तसंच इथे HCl मध्ये दाखवलंय बघा, हे HCl चे 2 रेणू, हा इंटरमॉलिक्युलर बॉन्ड आणि हे इंट्रामॉलिक्युलर बॉन्ड. तर बघा की हे जे हायड्रोजन बॉन्ड्स आहेत, हे हायड्रोजन बॉन्ड्स H2O मधले, तर हायड्रोजन बरोबर संयोग पावणाऱ्या अणूच्या विद्युत ऋणतेवर बंधाची, या हायड्रोजन बंधाची शक्ती अवलंबून असते. ऑक्सिजन हा खूप विद्युत ऋण असल्याने H2O म्हणजे H आणि O यांच्यात शक्तिशाली हायड्रोजन बंध तयार होतात. ओके, H आणि O खूप विद्युत ऋण म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो, आपण बघितलेलंच आहे अगदी सुरुवातीच्या प्रश्नामध्ये. त्याच्यामुळे याच्यात स्ट्रॉंग हायड्रोजन बॉन्ड तयार होतो. पण बाकीचे जे असतात याच्यामध्ये जो हा सेंट्रल ॲटम असतो SSETE, हे एवढे विद्युत ऋण नसतात, त्यामुळे या संयुगांमधले हायड्रोजन बॉन्ड हे
रिलेटिव्हली वीक असतात. आणि बॉन्ड्स वीक असले की रेणू अत्यंत मुक्त स्थितीत फिरतात, म्हणजे ते वायुरूपात असतात. आणि जिथे बॉन्ड स्ट्रॉंग असतो तिथे रेणू खूप मुक्त स्थितीत फिरू शकत नाही, त्यामुळे ते स्थायू किंवा द्रव अवस्थेत असतात. ओके. तर हायड्रोजनमध्ये पाण्यामध्ये म्हणजे H2O मध्ये हायड्रोजन बॉन्ड हा ऑक्सिजनच्या विद्युत ऋणतेमुळे कंपॅरेटिव्हली स्ट्रॉंग असतो, त्यामुळे कक्ष तापमानाला म्हणजे रूम टेम्परेचरला H2O हा द्रव स्थितीत असतो. या उलट यासारखे जे बाकीचे कंपाऊंड्स आहेत हे मात्र वायू स्थितीत असतात. म्हणजे काय की ऑक्सिजनची उच्चतर विद्युत ऋणता ही कारणीभूत आहे का? यस आहे. हायड्रोजन मंद कारणीभूत आहे का? यस आहे. कारण मुळात हे इंटरडिपेंडंट आहेत की ऑक्सिजनची विद्युत ऋणता जास्त असते, त्यामुळे हायड्रोजन मंद तयार होतो, त्याची स्ट्रेंथ जास्त असते. आणि दुसरं म्हणजे पाण्याच्या रेणूंची बहुवारंवारिता. ॲक्च्युली इंग्लिश प्रश्न जर बघितला तर याच्यात तुम्हाला तो वर्ड दिसेल पॉलिमरायझेशन. कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन असं एक प्रकार पाण्यामध्ये होतो की जिथे पाण्याचे रेणू एकमेकांना जोडले जातात. पॉलिमरायझेशन म्हणजे काय की वेगवेगळे रेणू एकमेकांना जोडून चेन तयार होणे. तर पाण्यामध्ये सुद्धा हे होतं. आणि हे जोडले गेल्यामुळे काय होतं की हे एकमेकांना धरून ठेवतात. धरून ठेवल्यामुळे ते वायुरूप अवस्थेऐवजी द्रवरूप अवस्थेत राहतात, थोडेसे एकमेकांना पकडून राहतात. थोडक्यात काय 1, 2 आणि 3 ही तिन्ही पर्याय बरोबर आहेत. म्हणजेच काय योग्य पर्याय काय आहे की उपरोक्त सर्व बरोबर आहे. ओके. तर या पद्धतीने या चॅप्टर फर्स्टचे हे आतापर्यंत विचारले गेलेले प्रश्न होते. अधिक माहितीसाठी तुम्ही NCERTचं पुस्तक जरूर वाचा. सायन्स ऑल इन वनमध्ये आपण सगळे मेजर टॉपिक्स कव्हर केलेले आहेत. ते कव्हर झाल्यानंतर पण तुमच्याकडे वेळ असेल आणि तुमची इच्छा असेल अधिक खोलात जायची तर याच्यावरचं NCERTच्या पुस्तकातले टॉपिक्स जरूर वाचा. थँक्यू.